स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील जमा खर्च सादर न करण्यावर कारवाई। कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात एक विशेष बैठक संपन्न झाली। यावेळी आयोगाचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी एन जयराम उपस्थित होते। ರಿವ್ಯೂ ಕೂಡ ಈ ಸತಿ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಕೆಲವೊಂದು ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ವಿವರಗಳನ್ನು ಆ್ಯಕ್ಟ್ ಪ್ರಕಾರ 30 ದಿವಸ ಒಳಗಡೆ ಪಡೆಯಬೇಕು। ಪಡೆದೇ ಇದ್ದ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಆ ವಿವರಗಳು ರಿಟರ್ನಿಂಗ್ ಆಫೀಸರ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಅದನ್ನು ಪಡೆದು ತಹಸೀಲ್ದಾರ್ಗಳು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಂದ ಒಂದು ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟು ಆ ನೋಟಿಸು ಸರಿಯಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಜಾರಿ ಮಾಡಿ ಆ ಒಂದು ವಿವರಗಳನ್ನು ನಮ್ಮ ಒಂದು ಪರಿಶೀಲನೆ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕು। ಇದರಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಯಾರು ಎಲೆಕ್ಟೆಡ್ ಮೆಂಬರ್ಸ್ ಇರ್ತಾರೆ, ಯಾಕಂದರೆ ಅವರು ಕೊಡಲಿಲ್ಲ ಅನ್ನೋ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಬಂದಾಗ ಅವ್ರನ್ನ ಡಿಸ್ಕ್ವಾಲಿಫೈ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ। ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಅನ್ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ಸ್ ಯಾರು ಇರ್ತಾರೆ ಅವರಿಗಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚಿನ ಜವಾಬ್ದಾರಿ ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ಸ್ ಇರ್ತಾರೆ। ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾನು ನನಗೆ ಈ ಒಂದು ಏನು ರಿವ್ಯೂ ಕೊಟ್ಟಿದ್ದರು ಇಲ್ಲಿ ಮಾಡಿ ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಪಟ್ಟಿಯನ್ನು ತಯಾರಿಸಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ। ಇದರಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ತಿಳಿಸಿದ ಹಾಗೆ ನಿಮ್ಮ ಒಂದು ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಪ್ರಕಾರ ಎಲ್ಲ ಎಲೆಕ್ಟೆಡ್ ಮೆಂಬರ್ಸು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನು ತಿಳಿಸಿದ್ದೀರಿ। ಇದು ಸಂತೋಷದ ವಿಷಯ। मागील महापालिका तसेच नगरपालिका, पुरसभा, टाउन पंचायत, नगरसभा यांच्या झालेल्या निवडणुकीत झालेल्या जमा खर्चावर तपशील न देणाऱ्या उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। बेळगाव महानगरपालिकेच्या 62 उमेदवारांनी अजूनही जमा खर्च सादर केलेले नाही। त्याचप्रमाणे निपाणी नगरसभेच्या 24 तसेच बैलहंगलच्या 10 उमेदवारांनी सुद्धा तपशील दिलेला नाही। बेळगाव जिल्ह्यातील एकूण 141 उमेदवारांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत। माजी आमदार मनोहर किणेकर यांच्यासहित 35 शेतकरी न्यायालयात हजर। बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 9/5/2012 रोजी जाडशापूर येथे खंडित वीज पुरवठा विरोधात रास्ता रोको आंदोलन छेडले होते। हे आंदोलन अतिशय शांतपणे आणि लोकशाही मार्गाने यशस्वी केले होते। यावेळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पोलिसांनी मराठी भाषिकावर सूड उगवण्यासाठी माजी आमदार मनोहर किणेकर आणि 35 शेतकऱ्यांवर खोट्या केसेस दाखल करून त्यांच्या आज न्यायालयात हजर करण्यास समन्स बजावले होते। त्यानुसार आज हे सर्व शेतकरी न्यायालयात हजर होते। माजी आमदार मनोहर किणेकर याबाबत माहिती देताना 9/5/2012 रोजी शेतकऱ्यांच्या विजेच्या संदर्भात जाडशापूरला रास्ता रोको केला होता आणि त्यावेळेला रास्ता रोकोमध्ये कुठल्याही प्रकारची वाईट घटना न घडता शांततेने जो रास्ता रोको पार पडला होता व शेतकऱ्यांच्या आमच्या विजेच्या मागण्या मान्य झाल्या होत्या। परंतु शांततेने रास्ता रोको केलेला असताना सुद्धा 6 वर्षानंतर अशा प्रकारचे समन्स शेतकऱ्यांना पाठवून आज कोर्टात हजर होण्याची जी पोलिसांनी कारवाई केलेली आहे ती पूर्णतः मराठी शेतकऱ्यांच्या विरोधात आकसानं केलेली आहे आणि अशा प्रकारे मराठी माणसाचा, मराठी शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सरकार हे पोलिसांच्या मार्फत करत आहे। त्याच्या विरोधात आम्ही आमच्या हक्काच्यासाठी, न्यायासाठी कायम लढत राहू आणि याच्या पुढे सुद्धा अशा प्रकारचे प्रयत्न सरकारनं केले तर ते हाणून पाडण्यासाठी आम्ही संघटितपणे प्रयत्न करू, हेच मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो। यावेळी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते न्यायालयाच्या आवारात मोठ्या संख्येने उपस्थित होते। बीपीएल कार्डा संदर्भात हुंचनेटी ग्रामस्थांचा रास्ता रोकोचा इशारा। हुंचनेटी गावामध्ये 90% जनता मागासवर्गीय आहेत। त्यामध्ये SC ST, मुस्लिम, बुरुड, गोसावी, डोंबारी जातीचे असून ही कुटुंब गरीब आणि हाताच्या पोटावरची आहेत। यापूर्वी या सर्वांना बीपीएल कार्ड देण्यात आली होती, पण ती कार्डे कोणतीही सबलीकरण न देता रद्द करण्यात आली आहेत। त्यामुळे या रेशन कार्ड धारकांवर घोर अन्याय झाला आहे। तेव्हा येत्या 15 दिवसाच्या आत पूर्ववत बीपीएल रेशन कार्ड देण्यात यावे, न सत्याग्रह आणि रास्ता रोको आंदोलन हाती घेण्यात येईल असा इशारा देताना एपीएमसी सदस्य पुंडलिक बस्तवाडकर। हुंचनेटी गावातून इथं मोर्चा घेऊन आलेलो आहे, तरी त्या गावामधून मी एपीएमसी सदस्य पुंडलिक बस्तवाडकर बोलतोय।
तरी आमच्या गावामध्ये जास्तीत जास्त म्हणजे 95% लोक गोरगरीब आहेत आणि ते नवीन वसाहत झालेलं गाव आहे. 30-35 वर्षापूर्वी ते गाव वसलेलं आहे. त्या गावामध्ये जास्तीत जास्त मुस्लिम, SC ST आणि ख्रिश्चन, डोंबारी समाज, गोसावी समाज, बुरुड समाज ही सगळी हातीच्या पोटावर म्हणजे कुली काम करून खाणारे आहेत. आणि त्या गावामध्ये मागच्या गव्हर्नमेंटनं फार मोठ्या अन्याय झालेला आहे. जवळजवळ 150 ते 250 कार्ड BPL कॅन्सल केलेले आहेत. आणि त्या लोकांचा जीवनमरणाचा प्रश्न आहे. त्यांनी पोटासाठी काय करावं त्यासाठी आम्ही मागच्या वेळेला सगळे मेंबर्स, पंचायत मेंबर मिळून सर्व लोकांना वाटून दिलं होतं. तरी आता कडक कायदा काढून ज्याचं त्यालाच रेशन द्यावं आणि बाकीच्यांना देऊ नये असं काढलेलं आहे. आणि राखेल सुद्धा कमी केलेले आहेत. राखेल ग्रामीण भागामध्ये करंट जास्त जाते, त्याच्यासाठी कमीत कमी गॅसवाल्यांना 2 लिटर तरी राखेल गव्हर्नमेंटनं द्यावं. आणि आमची 150 ते 250 कार्ड BPL कॅन्सल केलेले आहेत. त्या लोकांना पण कार्ड ताबडतोब मिळून द्यावं. आणि झोपडीत राहणारे विधवा बाया, गरीब बाया अशा लोकांना सुद्धा पिवळी अंत्योदय कार्ड नाहीत. याचं सर्वे करून जास्तीत जास्त लोकांना आम्हाला पिवळे कार्ड मिळावी अशी गव्हर्नमेंट अपेक्षा करतो. आणि आमचे गव्हर्नमेंटचे आता नवीन झालेले सिद्धरामय्या एक गरीब कुटुंबातले आहेत. त्यांनी गरीब कुटुंबांची त्यांना जाणीव आहे आणि त्यांनी या गरीब म्हणजे लोकांना कार्ड मिळून द्यावी अशी त्यांच्याकडे विनंती करू. नाहीतर आम्ही जर आमच्याकडे लक्ष दिले नाही किंवा रास्ता रोको धरणे कार्यक्रमचं आम्ही पुढे आयोजन करण्यात येईल. पुंडलिक बस्तवाडकर APMC मेंबर. ನಮ್ಗೆ ಹಳದಿ ತಗೊಂಡು ಕೆಂಪು ಕೂಪನ್ ಕೊಟ್ಟಾರಿ. ಎಲ್ಲ ದುಡ್ಡು ತಿನ್ನಾರ ನಾವು. ಅತಿಶಿ ಗರೀಬರು ಅದೀವ್ರಿ ನಾವು. ವಿಧವಾಬಾಯಿಗಳಿಗೆ ಏನೂ ಇಲ್ಲ. ಇರಾಕಷ್ಟು ಮನಿ ಐತಿ. ರೇಷನ್ ಕೂಪನ್ ಅನ್ಕ ಕಸ್ಕೊಂಡಾರ. ರಾಕೆಲ್ನು ಕೊಡಂಗಿಲ್ರಿ. ನಾವು ಏನು ತಿನ್ಬೇಕ್ರಿ? 2 ದಿವ್ಸ ನಮ್ಗೆ ಖಾಡ ಆತ್ರಿ. ಸುಶೀಲಾ ಕದಂ. ಇವತ್ತು ಹುಂಚನಟ್ಟಿ ಗ್ರಾಮದಿಂದ ನಾವು DC ಸಾಹೇಬ್ರ ಮನೆಗೆ ಕೊಡೋದು ವಿನಂತಿ ಅಂದ್ರೆ ಏನಂದ್ರೆ ಆದಷ್ಟು ನಮ್ಮ ಊರಲ್ಲಿ SC ST ಮತ್ತು ಗೋಸಾವಿ ಸಮಾಜ, ಬುಡ್ರ ಸಮಾಜ, ಎಲ್ಲ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಮತ್ತು ಮುಸಲ್ಮಾನ್ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಬಹು ಸಮಾಜ ಎಲ್ಲ ಕೂಡಿ ಇವತ್ತು ಸುಮಾರು 246 ಕಾರ್ಡ್ BPL ಕಾರ್ಡ್ ಇದ್ದವರು. ಈಗ ಸರ್ಕಾರ ಆದೇಶ ಪ್ರಕಾರ 120 ಕಾರ್ಡು ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. 126 BPL ಕೋಟಾ ಕಟ್ಟಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದ್ರಾಗ ನಾವು ಮೊದಲ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ಬಂತು ಅಥವಾ ನಮ್ಮ APMC ಮೆಂಬರ್ ಬಂತು ಎಲ್ಲ ಊರಾರ ಮುಖಂಡರು ಕೂಡಿ ನಾವು 146 ಕಾರ್ಡ್ದಾಗ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹಂಚಿಕೊಡ್ತಿದ್ವು. ಈಗ 130 ಕಾರ್ಡ್ದಾಗ ನಾವು ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಹಂಚಿಕೊಡ್ಬೇಕು सर बरे. भर पावसात सुद्धा हुंचेनहट्टी गावातील महिला, पुरुष आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी प्रल्हाद शेवणगेकर, वसंत तांबुळगुंडे, मोहन श्रिंगाळी, चंद्रकांत दौलती, कुशप्पा नाईक, हनुमंत तांबुळगुंडे हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव. शहराच्या मानबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने राजर्षी शाहू छत्रपती महाराज जयंती निमित्त 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि किशोर बेडकीहाळ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. येथील मराठा बँकच्या शिवाजी सभागृहात झालेल्या गौरव समारंभाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड होते. समारंभाची सुरुवात किशोर बेडकीहाळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी सार्वजनिक वाचनालय उपाध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी प्रस्ताविक तर अध्यक्ष अनंत लाड यांनी स्वागत केले. राजश्री शाहू जयंती निमित्त किशोर बेडकीहाळ शाहू राजाबद्दल आणि त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल माहिती सांगताना शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थांच्या शेती, उद्योग, आरोग्य, शिक्षण, प्रशासन आणि समाज जीवनाची इतर क्षेत्र, विशेषतः नाट्य, कला, कुस्ती, क्रीडा क्षेत्रातले अनेक प्रकार या सगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय चौफेर कामगिरी करून एक आपली विलक्षण प्रतिमा उभी केलेली आहे. शाहू महाराजांच्या काळामध्ये असणारे जे इतर संस्थानिक भारतामध्ये होते त्यातले बडोद्याचे नरेश सयाजीराव गायकवाड हे शाहू महाराजांची साधर्म्य सांगणारे आणि शाहू महाराजांसारखेच चौफेर क्षेत्रामध्ये काम करणारे बहुजन समाजाचे कैवारी असणारे सयाजीराव गायकवाड आणि शाहू महाराजांच्या दोघांच्या मधला परत समान दुवा सांगायचा तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हा दोघांच्या मधला समान दुवा सांगता येईल. पुढे चालून भाऊराव पाटील हा दोघांच्या मधला समान दुवा सांगता येईल. हे 2 संस्थानिक जर सोडले तर भारतातल्या उरलेले संस्थानिक त्या काळामध्ये काय करत होते, किती चैनीचं आणि विलासाचं जीवन जगत होते, किती रंगेलपणा त्यांचा चालू असे, इस्टेटी निर्माण करणे, भोग आणि उपभोगामध्ये रमणे
आणि जनतेच्या प्रश्नाची कोणतीही जबाबदारी स्वतःवर न घेणे या प्रकारे बहुतांश संस्थानिक वागत होते. दरवर्षी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने बेळगाव शहर आणि तालुक्यातील 10वीच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येतो. यावर्षी शहरातील सचिन मांडेकर मराठी विद्यानिकेतन, साक्षी खांडेकर बालिका आदर्श टिळकवाडी, भक्ती भोसले टिळकवाडी, जयंत नंद्याळकर सेंट्रल हायस्कूल तसेच तालुक्यातील श्रुती जोगानी मुतगे, किशोर पाटील बेळगुंदी, भाग्यश्री पाटील किणये यांचा किशोर बेडकिहा यांच्या हस्ते रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता मोहित यांनी तर आभार अनंत जांगले यांनी मानले. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.